नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या गहिरे जाणार आहोत, ज्याचं नावच एखाद्या रॉकेट सायन्सच्या पुस्तकासारखं वाटतं. मायक्रोसॉफ्ट लर्नवरील एक लर्निंग पाथ, डिझाईन, सिक्युरिटी ऑपरेशन्स, आयडेंटिटी अँड कंप्लायन्स केपेबिलिटीज. आता थांबा, घाबरून कुठे जाऊ नका. मला माहितीये, हे ऐकून वाटतं की आता काहीतरी खूप किचकट तांत्रिक चर्चा सुरू होणार. पण मी वचन देते, आपण हे इतकं सोप्या आणि मजेशीर पद्धतीने समजून घेणार आहोत की चर्चा संपल्यावर तुम्हाला वाटेल, अरे हे ते इतकं सोपं होतं. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आज आपलं आयुष्य म्हणजे सगळंच डिजिटल झालं आहे. आपण ऑनलाईन जेवढा जास्त वेळ घालवतो, तेवढाच आपल्या माहितीचा धोका वाढतो. त्यामुळे कंपन्या आपल्या माहितीचं संरक्षण कसं करतात, हे जाणून घेणं म्हणजे आपल्या डिजिटल घराला कुलूप कसं लावलं जातं, हे समजून घेण्यासारखं आहे. हा लर्निंग पाथ म्हणजे त्या कुलपाची आणि चाव्यांची एक संपूर्ण कार्यशाळा आहे असं म्हणायला हरकत नाही. चला, तर मग या कार्यशाळेचा पहिला दरवाजा उघडूया. पहिला विभाग आहे नियामक अनुपालनासाठी डिझाईन सोल्युशन्स. आता हे नियामक अनुपालन म्हणजे नेमकं काय? हे काहीतरी सरकारी नियम वगैरे आहेत का? कंपन्यांना याची इतकी काळजी का करावी लागते? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हो, हे नियमच आहेत. कल्पना करा, तुम्ही एक बोर्ड गेम खेळत आहात. त्या गेमचे काही नियम असतात, नाही का? हो, असतात. जसं की ठराविक घरात पाऊल ठेवल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो. त्याचप्रमाणे डिजिटल जगात कंपन्यांना ग्राहकांच्या डेटाबाबत काही कायदेशीर नियमांचं पालन करावं लागतं. हा विभाग कंपन्यांना ते नियम समजून घेऊन आपला कारभार कसा करायचा हे शिकवतो. पण हे नियम इतके महत्वाचे का झाले अचानक? यामागे एक मोठं कारण आहे. काही वर्षांपूर्वी युरोपमध्ये GDPR नावाचा एक खूप कडक कायदा आला. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या जागतिक उत्पन्नाच्या 4% दंड ठोठावला गेला. 4%? हो, कल्पना करा, अब्जावधी डॉलर्सचा दंड. तेव्हापासून कंपन्यांच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांची झोप उडाली. त्यांना कळालं की ग्राहकांच्या डेटाची सुरक्षा ही फक्त IT विभागाची डोकेदुखी नाहीये, तर संपूर्ण कंपनीसाठी जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आणि याचमुळे मायक्रोसॉफ्ट परव्ह्यू आणि मायक्रोसॉफ्ट प्रिवा सारखी साधनं खूप महत्त्वाची ठरतात. अच्छा, म्हणजे हे प्युअरव्ह्यू आणि प्रिवा त्या बोर्ड गेम मधल्या पंचांसारखे आहेत का, जे लक्ष ठेवतात की कोण नियम मोडतोय? अगदी बरोबर. हे पंच आहेत, पण ते फक्त दंड लावत नाहीत. ते कंपन्यांना त्यांचा डेटा कुठे कुठे पसरला आहे, तो कोण वापरत आहे आणि तो नियमानुसार सुरक्षित आहे की नाही, हे सगळं शोधायला मदत करतात. जेव्हा एखादी कंपनी या साधनांचा वापर करते, तेव्हा ती ग्राहकांना एक प्रकारे सांगत असते की तुमचा विश्वास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आम्ही तुमच्या माहितीची काळजी घेतो. म्हणजे हे फक्त नियम पाळणं नाही, तर विश्वास कमावणं आहे. अगदी, विश्वास कमावणं आहे. ठीक आहे, म्हणजे नियम आणि कायदे पाळण्यासाठी आपल्याकडे हे पंच आहेत. पण या नियमांचा मुख्य उद्देश लोकांचा डेटा सुरक्षित ठेवणे आहे, बरोबर? हो. तर मग आपल्या डिजिटल खेळाच्या मैदानात कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला नाही, हे मुळात कोण ठरवतं? मला वाटतं इथूनच ओळख आणि ॲक्सेस व्यवस्थापन या पुढच्या महत्त्वाच्या भागाची सुरुवात होते. बरोबर मुद्दा पकडलात. आता आपण बोलणार आहोत आपल्या डिजिटल जगाच्या वॉचमनबद्दल. आपला दुसरा विभाग याच विषयावर आहे, ओळख आणि ॲक्सेस व्यवस्थापनासाठी डिझाईन सोल्युशन्स. पण आजकाल तर वॉचमनचं काम खूप अवघड झालं असेल. म्हणजे एकीकडे तुमचे कर्मचारी आहेत, दुसरीकडे बाहेरचे विक्रेते, काही जण घरून काम करतायत, काही जण ऑफिसमधनं. कोण खरं आहे आणि कोण खोटं, हे सिस्टम कसं ओळखते? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे डिजिटल वॉचमन या संकल्पनेत. आपण त्याला मायक्रोसॉफ्ट एंट्रा ID म्हणतो, जे पूर्वी Azure ॲक्टिव्ह डायरेक्टरी होतं. तुमचं वॉचमनचं उदाहरण खूप छान आहे, पण त्यात एक भर घालायला हवी. हा वॉचमन फक्त गेटवर उभा राहून ओळखपत्र बघत नाही. तो एक सुपर स्मार्ट, टेक्नॉलॉजीने सज्ज असलेला एजंट आहे. म्हणजे कसा? जरा अजून सोपं करून सांगाल? नक्कीच. समजा तुम्ही ऑफिसमध्ये प्रवेश करत आहात. हा डिजिटल वॉचमन फक्त तुमचं ओळखपत्र म्हणजे पासवर्ड तपासणार नाही, तर तो हेही बघेल की तुम्ही कंपनीने दिलेल्या लॅपटॉपवरून लॉग इन करत आहात. अच्छा. की कुठल्या तरी सायबर कॅफेमधून. तुम्ही ऑफिसच्या वेळेत प्रवेश करत आहात की मध्यरात्री 2 वाजता. तुम्हाला आत आल्यावर संपूर्ण ऑफिसमध्ये फिरायची परवानगी आहे की फक्त तुमच्या मजल्यावर. याला लीस्ट प्रिव्हिलेज ॲक्सेस म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी तो एका क्षणात तपासतो. यालाच कंडिशनल ॲक्सेस म्हणतात.
घरून काम करणाऱ्यांसाठी म्हणजे हायब्रिड, दुसऱ्या कंपन्यांच्या सेवा वापरणाऱ्यांसाठी म्हणजे मल्टी क्लाउड, सगळ्यांसाठी हा वॉचमन 24 तास दक्ष असतो. वा, म्हणजे हा वॉचमॅन नाहीये, हा तर शर्लॉक होम्स आहे. हो, हो, हो. ठीक आहे, म्हणजे सामान्य कर्मचाऱ्यांसाठी हा स्मार्ट वॉचमन आहे. पण काही लोक असे असतील ना ज्यांच्याकडे सगळ्या किल्ल्या असतात, म्हणजे IT विभागाचे प्रमुख किंवा काही महत्त्वाचे डेव्हलपर्स, त्यांच्या बाबतीत काय? त्यांना तर कुठेही जायची परवानगी असेल. आणि इथेच आपण तिसऱ्या आणि सर्वात संवेदनशील भागाकडे येतो. विशेषाधिकृत प्रवेश सुरक्षित करण्यासाठी डिझाईन सोल्युशन्स. तुम्ही ज्या लोकांबद्दल बोलत आहात त्यांच्याकडे खजिन्याच्या चाव्या असतात. त्यांना प्रिव्हिलेज्ड युजर्स किंवा सुपर युजर्स म्हणतात. त्यांच्या एका चुकीच्या क्लिकने संपूर्ण कंपनीचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणजे त्यांच्याकडे मास्टर की असते, जी कुठलंही कुलूप उघडू शकते. मग तर ती चावी खूप जपून ठेवावी लागत असेल. अगदी. सायबर हल्लेखोरांचं पहिलं लक्ष हेच सुपर युजर्स असतात. कारण त्यांना माहिती आहे की एकदा का या मास्टर कीचा ताबा मिळाला की संपूर्ण राज्य त्यांचंच आहे. मला एक गमतीशीर पण थोडा भीतीदायक किस्सा आठवतो. एका मोठ्या कंपनीच्या मुख्य सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड होता पासवर्ड 123. अरे दिवा. हो, तुम्ही कल्पना करू शकता पुढे काय झालं असेल. म्हणूनच या मास्टर कीचं संरक्षण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग हे करतात कसं? ती मास्टर की एखाद्या तिजोरीत बंद करून ठेवतात का? तुम्ही जवळपास पोहोचला आहात. याला म्हणतात एंटरप्राइज ॲक्सेस मॉडेल. यात आपण काय करतो, ती मास्टर की कोणालाही कायमची देत नाही. जेव्हा एखाद्या सुपर युजरला काही महत्त्वाचं काम करायचं असेल तेव्हा तो परवानगी मागतो. सिस्टीम सर्व गोष्टी तपासून त्याला फक्त त्या कामापुरती आणि ठराविक वेळेपुरती ती मास्टर की देते. अच्छा. काम झालं की ती चावी परत घेतली जाते. याला जस्ट इन टाईम ॲक्सेस म्हणतात. आणि त्या काळात त्याने काय काय केलं याचं रेकॉर्डिंग म्हणजे ॲक्सेस रिव्ह्यू पण ठेवलं जातं. म्हणजे सगळा व्यवहार चोख. वाह, म्हणजे आत्तापर्यंत आपण नियम पाहिले, एक स्मार्ट वॉचमन ठेवला आणि मास्टर की पण सुरक्षित केली. आपण आपलं डिजिटल घर बऱ्यापैकी सुरक्षित केलं आहे. पण तरीही चोर हुशार असतात. कोणीतरी भिंत तोडून किंवा खिडकीतून आत यायचा प्रयत्न केला तर त्यावर लक्ष ठेवायला काहीतरी यंत्रणा असेल ना? नक्कीच. आणि हीच आपली पुढची पायरी आहे. सुरक्षा ऑपरेशन्ससाठी डिझाईन सोल्युशन्स किंवा सोप्या भाषेत सिकॉप्स. याची कल्पना तुम्ही एखाद्या मोठ्या बँकेच्या सिक्युरिटी कंट्रोल रूमसारखी करू शकता, जिथे भिंतींवर मोठमोठी स्क्रीन लागलेली आहेत आणि प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाते. अच्छा, त्या कंट्रोल रूममध्ये काय काय असतं? तिथे एक SIEM, SOAR, XDR असं काहीतरी लिहिलेलं मी ऐकलंय. हे काय प्रकार आहेत? छान प्रश्न. हे तिन्ही मिळून एक जबरदस्त टीम म्हणून काम करतात. पहिलं आहे SIEM म्हणजे सिक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट. हे म्हणजे तुमच्या कंट्रोल रूममधले ते सगळे स्क्रीन. तुमच्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये होणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट, प्रत्येक लॉग इन, प्रत्येक फाईल ॲक्सेस या सगळ्याची माहिती या स्क्रीनवर एकत्र येते. ओके. मग आहे SOAR सिक्युरिटी ऑर्केस्ट्रेशन, ऑटोमेशन अँड रिस्पॉन्स. समजा स्क्रीनवर काहीतरी संशयास्पद दिसलं, जसं की कोणीतरी एका मिनिटात 100 वेळा चुकीचा पासवर्ड टाकतोय. SOAR म्हणजे धोका दिसताच आपोआप वाजणारा अलार्म. ते त्या युजरला आपोआप ब्लॉक करतं आणि सिक्युरिटी टीमला मेसेज पाठवतं. म्हणजे स्वयंचलित प्रतिसाद. अगदी. आणि मग येतो ह्या टीमचा हिरो XDR म्हणजे एक्सटेंडेड डिटेक्शन अँड रिस्पॉन्स. हा फक्त धोका ओळखत नाही, तर तो एका गुप्तहेवासारखं काम करतो. तो शोधतो की हा हल्ला कुठून आला, त्याचा परिणाम अजून कुठे कुठे झालाय आणि त्याला मुळापासून कसं संपवायचं. गंमत म्हणजे मायक्रोसॉफ्ट सेंटिनल सारख्या आधुनिक साधनांमध्ये या तिन्ही क्षमता एकत्र काम करतात. म्हणजे तुमचा गुप्तहेर XDR पुरावे गोळा करतो, ते मोठ्या स्क्रीनवर CM दाखवतो आणि धोक्याचा इशारा मिळताच स्वयंचलित प्रतिसाद प्रणाली SOAR कामाला लागते. आणि ते मायटर अटॅक फ्रेमवर्क काय आहे? त्याचं नाव तर एखाद्या हॉलिवूडच्या ॲक्शन मूव्हीसारखं वाटते. हो, नाव तसंच आहे आणि कामही तसंच आहे. हे म्हणजे चोरांच्या किंवा हल्लेखोरांच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती देणारं एक प्लेबुक आहे. म्हणजे आपल्याला आधीच माहीत असतं की हल्लेखोर कोणकोणत्या मार्गांनी हल्ला करू शकतात, जेणेकरून आपण त्यासाठी तयार राहू शकतो. सिकॉप्सचा उद्देश फक्त हल्ला झाल्यावर धावपळ करणे नाही, तर हल्ल्याचा विचार करणाऱ्याच्या 2 पावलं पुढे राहणं आहे.
हे सगळं ऐकायला खूपच जबरदस्त वाटतंय, पण हे सगळं प्रत्यक्षात एकत्र कसं काम करतं? म्हणजे नियम, वॉचमन, मास्टर की, कंट्रोल रूम हे सगळं एकाच वेळी कसं वापरलं जातं? एखादं खरोखरं उदाहरण घेऊन समजावून सांगाल का? उत्तम प्रश्न. आणि म्हणूनच या लर्निंग पाथचे शेवटचे 2 विभाग सर्वात महत्त्वाचे आहेत. इंटरॅक्टिव्ह केस स्टडीज ही एक प्रकारे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट आहे. चला, एक उदाहरण घेऊया. समजा एक मोठी हॉस्पिटल चेन आहे. त्यांना 2 गोष्टी करायच्या आहेत. एक, त्यांच्या डॉक्टरांना घरून काम करण्याची सोय द्यायची आहे आणि दुसरं, रुग्णांची अत्यंत गोपनीय माहिती सुरक्षित ठेवायची आहे. आता इथे आपण शिकलेल्या सगळ्या गोष्टी कामाला येतील. इतरही हॉस्पिटलच्या सिस्टीममध्ये घुसू शकतं. दुसरा धोका म्हणजे रुग्णांची माहिती लीक होऊ शकते, ज्यामुळे कायद्याचं उल्लंघन होईल आणि मोठा दंड बसेल. आता बघा, आपण काय करू? सर्वात आधी आपण नियामक अनुपालन म्हणजे पहिलं मॉड्यूल वापरू. मायक्रोसॉफ्ट प्रिव्ह्यूच्या मदतीने आपण रुग्णांच्या सर्व संवेदनशील डेटाला अत्यंत गोपनीय असं लेबल लावू, जेणेकरून तो कुठेही कॉपी किंवा शेअर करता येणार नाही. अच्छा. मग आपण आपला डिजिटल वॉचमॅन म्हणजे मायक्रोसॉफ्ट एंट्रा ID कामाला लावू. डॉक्टर कुठूनही लॉग इन करत असले तरी त्यांना पासवर्डसोबत त्यांच्या फोनवर आलेला कोड म्हणजे MFA टाकावा लागेल. तसेच त्यांचं डिव्हाइस सुरक्षित आहे की नाही हेही तपासलं जाईल. म्हणजे दुहेरी सुरक्षा. बरोबर. त्यानंतर विशेषाधिकृत प्रवेश वापरून आपण हे सुनिश्चित करू की हॉस्पिटलच्या IT टीमला सिस्टम दुरुस्त करता येईल, पण त्यांना रुग्णांचे रिपोर्ट दिसणार नाहीत. आणि शेवटी आपली कंट्रोल रूम म्हणजे मायक्रोसॉफ्ट सेंटिनल 24 तास लक्ष ठेवेल. जर एखाद्या डॉक्टरच्या अकाउंटवरून मध्यरात्री 3 वाजता हजारो रुग्णांचे रेकॉर्ड डाउनलोड करण्याचा प्रयत्न झाला तर लगेच अलार्म वाजेल आणि ते अकाउंट आपोआप ब्लॉक होईल. अगदी बरोबर. म्हणजे हे सगळं एका साखळीसारखं जोडलेलं आहे. पण तुम्ही मगाशी झिरो ट्रस्ट असं काहीतरी म्हणाला होता, त्याचा इथे काय संबंध? तुम्ही अगदी योग्य वेळी हा प्रश्न विचारला. या संपूर्ण डिझाईनच्या मागे एकच तत्व आहे, झिरो ट्रस्ट. याचा सोपा अर्थ आहे, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक वेळी प्रत्येकाची ओळख तपासा. प्रत्येक वेळी? हो, प्रत्येक वेळी. म्हणजे डॉक्टर जरी आपलाच असला तरी तो हॉस्पिटलच्या सुरक्षित नेटवर्कच्या बाहेरून म्हणजेच घरून लॉग इन करतोय, म्हणून आम्ही प्रत्येक वेळी त्याची ओळख सखोलपणे तपासणार. हे झिरो ट्रस्ट तत्व काही हवेतून आलेलं नाही. पूर्वीच्या काळात एकदा का तुम्ही ऑफिसच्या नेटवर्कमध्ये आलात की तुमच्यावर विश्वास ठेवला जायचा. पण मोठमोठ्या हॅकिंगच्या घटनांमध्ये असं दिसून आलं की हल्लेखोर एकदा आत शिरले की त्यांना मोकळं रान मिळायचं. म्हणून झिरो ट्रस्टचा जन्म झाला. म्हणजे भिंतींच्या आत असो वा बाहेर, आम्ही कोणावरही विना पडताळणी विश्वास ठेवणार नाही. तर असा हा संपूर्ण लर्निंग पाथ आहे. आपण सुरुवात केली नियमांच्या पालनापासून, मग आपण एक हुशार डिजिटल वॉचमन नेमला, त्यानंतर आपण आपल्या राज्याच्या मास्टर की सुरक्षित केल्या, एक अत्याधुनिक सिक्युरिटी कंट्रोल रूम बनवली आणि शेवटी एका हॉस्पिटलचं उदाहरण घेऊन प्रत्यक्ष ड्रायव्हिंग टेस्ट दिली. खरंच वाटलं होतं तितकं अवघड नव्हतं हे. नक्कीच नाही. आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच विचार आहे, आपलं डिजिटल जग सुरक्षित कसं ठेवायचं. जाता जाता मी श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न देऊ इच्छितो. आज आपण जी डिझाईन तत्व शिकलो ती माणसांनी माणसांपासून होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी आहेत. पण भविष्याचं काय? भविष्यात जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI स्वतः हल्ले करेल आणि स्वतःच त्यापासून संरक्षण करेल, तेव्हा आज आपण शिकलेल्या या मानवी बुद्धीवर आधारित डिझाईन तत्वांची भूमिका काय असेल? सायबर सुरक्षा हे एक सतत चालणारं युद्ध आहे, जिथे आपल्याला नेहमी 2 पावलं पुढचा विचार करणं आवश्यक असतं. वाव, हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या विचारासोबतच आजची आपली ही चर्चा आपण इथेच थांबवूया. आमच्यासोबत या सायबर सुरक्षेच्या जगात डोकावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन आणि रंजक विषयावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीकडे सुरक्षित रहा.